आपण आज करतोय ब्रेड चीज समोसा। आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी स्लाइस ब्रेड घेतलेला आहे, त्याच्या आता आपण कडा कट करून घेऊया। आता हे ब्रेडचे स्लाइस जे आहेत ते आपण लाटून घेऊया। आपले ब्रेडचे स्लाइस लाटून तयार आहेत। आता आपण बेसनचं बॅटर तयार करायचं आहे। त्यासाठी काय केलंय, मी इथे 1 कप एवढं बेसन घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि 1 चिमटी बेकिंग सोडा मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करायचे। हे जे बॅटर आहे ते आपल्याला खूप जाड ठेवायचं नाहीये। तुम्ही बघू शकता हे आपण पातळ असं बॅटर तयार केलेलं आहे। आपण हे जे बेसन भिजवलेलं आहे ते 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवूया आणि आपण आता स्टफिंगची तयारी करूया। मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। 3 साधारण चीजचे क्यूब किसून घेतलेले आहेत आणि 1 कप मोझरेला चीज घेतलेला आहे। 2 टीस्पून मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत। हे अगदीच ऑप्शनल आहेत। 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि सर्वात शेवटी घालणार आहोत मीठ। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। इथे तुम्ही बघितलं असेल स्टफिंगसाठी आपण अगदी कमीत कमी इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपली ब्रेड चीज समोसाची पूर्वतयारी झालेली आहे। इथे आता हा एक ब्रेडचा स्लाइस घेऊया, त्याच्यावर आपण तयार केलेले जे स्टफिंग आहे ते भरायचे। आता हे जे आपण बेसनचं बॅटर केलं होतं ते थोडंसं इथे कडांना लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हा समोसा फोल्ड करायचा आहे। ह्या साइड्स प्रेस करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ह्या काट्याच्या साहाय्याने आपल्याला ह्या अशा दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपलं स्टफिंग बाहेर येणार नाही। पाहू शकता आपला समोसा तयार आहे। अशा प्रकारे आपण सगळे समोसे तयार करून घेऊया। समोसे स्टफ झालेले आहेत। आपलं बॅटर सुद्धा रेडी आहे। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। हे आपल्याला पातळच ठेवायचं आहे। एकीकडे तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता हे समोसे जे आहेत ते आपण ह्या बॅटरमध्ये बुडवून तळून घेणार आहोत। आपले समोसे दोन्ही बाजूनी छान झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळे समोसे आता तळून घेऊया। अशा प्रकारे आपले कुरकुरीत आणि चीजी असे समोसे तयार आहेत। तुम्ही हे नक्की करून पाहिजेत। हे तुम्ही अगदी केचप बरोबर, चटणी बरोबर किंवा चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता। घरच्यांना हे करून घाला आणि कसे झाले ते मात्र आम्हाला सांगायला विसरू नका। आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे। आज मी तुम्हाला एक ऑथेंटिक कारवारी टी टाइम स्नॅक दाखवणार आहे, ज्याला म्हणतात बिस्कुट आंबाडे। तर चला पाहूया कसे केले जातात। बिस्कुट आंबाडे करण्यासाठी मेन इन्ग्रेडियंट्स लागणार म्हणजे आपल्याला उडदाची डाळ। ही उडदाची डाळ मी 8 तास भिजवली होती आणि आता ती मी स्वच्छ धुवून ड्रेन करून घेतली आहे आणि त्याला आपल्याला बारीक वाटायचं आहे। 2 कप उडदाची डाळ। ह्याच्यात वाटताना पाणी अतिशय कमी घालायला पाहिजे, कारण हे बॅटर पातळ नाही करायचं आहे। आपलं हे बॅटर रेडी झालंय। त्याची कन्सिस्टन्सी अशी ड्रॉपिंग कन्सिस्टन्सीची असायला हवी। ह्याच्यात खूप सारे मसाले जाणार आहेत, पण त्याच्या अगोदर मी ते फेटून घेणार आहे। फेटण्याचं रिझन असं आहे की ते बॅटर फेटल्यामुळे ते बिस्कुट आंबाडे फ्राय केल्यानंतर खूप लाईट होतील। तर आपण त्यांना फेटूया। बॅटर छान फेटून झालेलं आहे। त्यात जातील आता मसाले। बारीक चिरलेली मिरची 2 घेतलेत, 1 इंच आलं बारीक कापलेलं, 8 ते 10 मिऱ्या रफली कुटलेल्या, 1 चमचा जिरं, थोडासा कढीपत्ता कापलेला, अर्धा चमचा हिंग, चवीपुरतं मीठ। हे बॅटर आपण छान मिक्स करून घेऊया। बॅटर मस्त मिक्स झालेलं आहे मसाले घातल्यानंतर, आणि मी तेल तापत ठेवलेलं होतं
बिस्कुट आंबाडे फ्राय करण्यासाठी. तेल मस्त गरम झालंय. हे बिस्कुट आंबाडे आपल्याला मंद आचेवर मस्त गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायचे. जोपर्यंत इथे बिस्कुट आंबाडे फ्राय होत आहेत, आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी एक लसणीची चटणी तयार करून घेऊया. चटणीसाठी आपण घेतलंय 1 वाटी खोबरं, 8-10 लसणीच्या पाकळ्या, 4 सुक्या मिरच्या, थोडीशी चिंच, चवीपुरतं मीठ, थोडंसं पाणी आणि ती मस्त वाटून घेऊया. आपली चटणी रेडी झालेली आहे. बिस्कुट आंबाडे छान क्रिस्पी फ्राय झालेत. आपण आता त्यांना काढून घेऊया. खमंग बिस्कुट आंबाडे रेडी आहे आणि त्यासोबत आपण केली आहे मस्त लसणीची चटणी. मस्त झाली आहे चटणी, लसणदार एकदम. असेच छान छान रेसिपीजसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा रुचकर मेजवानीला. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे ज्वारीचे अप्पे, जे हेल्दी आहेत पण मुलांना आवडतील ह्यासाठी त्याच्यामध्ये चीज घालणार आहे. तयारीला पटकन लागतो. आता एक मी मिक्सिंग बाउल घेणार आहे मोठा आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या आता भाज्या घ्यायच्या आहेत. मी इथे बारीक चिरलेली सिमला मिरची घेतली आहे, पिवळ्या रंगाची. लाल रंगाची सिमला मिरची ती याच्यामध्ये आपण मिक्स करूया. मी इथे कोबी घेतलाय, जो पर्पल रंगाचा आपण चायनीजमध्ये वापरतो. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला. आता ह्यात जाईल बारीक चिरलेली कोथिंबीर. पहिले आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे आहेत आपल्या आवडीनुसार. मी थोडे जास्त घालणार आहे कारण मला स्पायसी आवडतं. मिक्स हर्ब्स, कारण दुसरं आपण असं फ्लेवरला काही देत नाही आहे, त्यामुळे मस्तपैकी असे मिक्स हर्ब्स. आणि इथे मी घेतली आहे आमचूर पावडर, ही आपण पाव चमचा घालूया. मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, थोडं थोडं ह्याच्यात ॲड करून ते मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आमचूर पावडर असल्यामुळे मिठाचा अंदाज थोडासा बेतानी. आता हे पुन्हा ड्राय मिक्स करूया. हे सगळे असे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेतले की मग आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. आपण आता पाणी घालून मध्यम असं जाडसर पीठ तयार करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्याचे अप्पे करायचे आहेत. त्यामुळे खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही. बॅटर तयार आहे. अप्पे पात्र मस्तपैकी आपण गरम करून घेतलेलं आहे. आता तुपाने ग्रीसिंग करूया आणि अप्पे तयार करून घेऊया. साजूक तुपाने आपण मस्तपैकी त्याला ग्रीसिंग करून घेऊया. थोडंसं अप्प्याचं बॅटर अप्पे पात्रात घालायचं आहे, पूर्ण भरायचं नाही आहे. किसलेलं चीज जे आहे त्याचा गोळा तयार करायचा, इथे मध्ये ठेवायचा आणि पुन्हा एकदा हे जे बॅटर आहे ते त्याच्यावरनं आपल्याला पोर करायचं आहे, म्हणजे तो पॅक होऊन जाईल. सगळे अप्पे छान असे भरून झाले चीजने की आपण त्याला तूप सोडायचं सगळीकडनं. झाकण देऊन एक 5 ते 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया. एक 5-8 मिनिटांमध्ये एक बाजू त्याची पूर्णपणे शिजते आणि स्टिकच्या मदतीने हे असे आपण पलटून घ्यायचे. म्हणजे दुसरी बाजू शिजेपर्यंत आपण एक झटपट होणारी चटणी करून घेऊया. कोथिंबीर आहे. एक छोटी वाटी मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. तुमच्याकडे फ्रेश जर खवणलेलं खोबरं असेल तरी तुम्ही घेऊ शकता. मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत. 3 मिरच्या आहेत फक्त, मध्ये अशा तोडून घ्यायच्या आहेत. एक वाटीभर पुदिना घेऊया. लिंबू पिळून घेऊया.
चवीनुसार मीठ घालायचंय, थोडंसं पाणी, आणि आपण मस्तपैकी चटणी वाटून घेऊया. चटणी तयार झालेली आहे. एका बाजूला आप्पेही छानपैकी तयार झालेत. आप्पे पण काढून घेऊया. वाव, थोडीशी चटणी, फर्स्ट क्लास. हे मुलांना पदार्थ आवडतीलच, पण तुम्हाला देखील हे पदार्थ नक्की आवडतील ह्याची मला खात्री आहे. त्यामुळे हा पदार्थ जरूर करून पहा आणि आम्हाला कळवायला मात्र विसरू नका. रुचकर मेजवानी हा आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चिली गार्लिक पनीर कटलेट. चिली गार्लिक पनीर कटलेट करण्यासाठी पहिल्याला आपला एक छान तडका करायचा आहे. सो तो प्रिपेअर करून घेऊया. त्याच्यामुळे एक पॅन घेतलेला आहे. तेल 2 चमचे, भरपूर गार्लिक, मस्त गोल्डन ब्राऊन कलरवरती ते परतून घ्यायचे आहेत आपल्याला. एकदा तो छान असा रंगावरती परतून घेतला की मग त्याच्यामध्ये जाईल बारीक चिरलेली मिरची. मी इथे 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही परतून घेऊया. छान मिरचीचा असा सुगंध आला की आपण आता गॅस बंद करायचा आणि हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. इथे मी 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत, शिजवून मोठे मोठे किसून घेतलेले आहेत. ते सगळे आपण ह्याच्यामध्ये बोलमध्ये घेऊया. मी इथे 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, तेही किसून घेतलंय, ते ॲड करूया. आता त्यात जाईल कॉर्न. ते मी थोडेसे फक्त शिजवून घेतलेले आहेत, ते आपण घालायचे आहेत 1 बोल. 1 मोठा बारीक चिरलेला कांदा. मी इथे 2 चमचे चिली फ्लेक्स घालणार आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आता त्यात जातील मिक्स हर्ब्स 2 चमचे. त्यात जाईल शेंगदाण्याचा कूट एक 3 ते 4 चमचे. शेंगदाण्याच्या कुटाने ह्याला एक छान टेक्स्चर येतं. तर यात जाईल 1 चमचा साखर, चाट मसाला 1 चमचा, चवीनुसार मीठ. आता ह्यामध्ये चिली आणि गार्लिक जे आपण फ्राय करून घेतलंय ते ह्याच्यामध्ये ॲड करूया. तेलासकटच घ्यायचे आहेत सगळे. आता ह्यात जाईल बारीक चिरलेली कोथिंबीर. आता जाईल 2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने ना ह्याला छान एक बाइंडिंग मिळतं आणि छान क्रिस्पीनेस पण येतो. आता ह्यात जातील अर्धी वाटी ब्रेड क्रम्स. हे सगळं छान आपण मिक्स करून घेऊया. मी इथे तेल घेतलेलं आहे, थोडंसं आपण हाताला लावून घेऊया म्हणजे टिक्की आपल्या हाताला चिकटणार नाही. आता आपण एक कटलेट छानपैकी ब्रेड क्रम्स वरती घोळूया. आणि अशा प्रकारे आपण सगळे कटलेट तयार करून घेऊया. अशा प्रकारे मी हे सगळे कटलेट्स ब्रेड क्रम्स वरती छान घोळून घेतलेले आहेत. एका बाजूला मी पॅनमध्ये तेलही गरम करून घेतलेलं आहे, कारण आपल्याला छानपैकी दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राउनिश असे ते परतून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राउन झालेले आहेत. आता आपण हे कटलेट्स काढून घेऊया. आता प्लेटिंग करूया.
चिली गार्लिक पनीर कटलेट्स तयार आहेत. मंडळी, खरंच गार्लिक आणि चिलीमुळे ह्याचा फ्लेवर एन्हान्स होतो. त्यामुळे हा पदार्थ जरूर तुम्ही ट्राय करा, कारण मंचिंगसाठी किंवा कोणत्याही पार्टीमध्ये तुम्हाला एन्जॉय करता येईल असा हा पदार्थ आहे. हा पदार्थ तुम्ही केल्यानंतर आम्हाला कळवायला मात्र विसरू नका. रुचकर मेजवानी हा आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. सँडविच म्हटलं ना की ब्रेड आला. आज मी तुम्हाला ब्रेड न वापरता अगदी हेल्दी असं उत्तप्पा सँडविच करून दाखवणार आहे. उत्तप्पा तयार करायला हा जो बारीक रवा मिळतो ना तोच रवा घ्यायचा आहे आपल्याला. तो आपण एक बाउलमध्ये घेतलेला आहे. 2 वाट्या. बुडेल इतकं पाणी घ्यायचं आणि साधारण एक 15-20 मिनटं व्यवस्थित रेस्ट करून घ्यायचं. हे मी रेस्ट करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 बाउल पूर्ण घालणार आहोत तांदळाचं पीठ. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ता आपल्याला थोडंसं पाणी लागलं तर पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे. चांगलं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बॅटर तयार आहे. आता आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवूया आणि एक 10 मिनटं बाजूला रेस्ट करायला ठेवूया. हे रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. मी इथे पुदिन्याची फ्रेश पानं घेतलेली आहेत 1 बाउल. 1 छोटी वाटी कोथिंबीर घ्यायची आहे बारीक चिरलेली. मी 3 मिरच्या घेतल्यात, त्याला फक्त मध्ये चीर दिलेली आहे म्हणजे कापलेल्या आहेत. इथे मी लसूण घेतलाय ठेचलेला. चवीनुसार मीठ. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. एकदम फाईन पेस्ट करायची आहे. चटणी तयार आहे. त्याच्यात आपल्याला लिंबू पिळायचं आहे. सँडविचसाठी चटणी तयार आहे. आपण रेस्ट करायला जे बॅटर ठेवलं होतं एकदा त्याला मिक्स करूया. 1 मोठा कांदा होता बारीक चिरलेला घेतलाय. त्याच्यामध्ये सगळे मिक्स करायचे. काश्मीरी मिरची पावडर. चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी म्हणजे त्याला एक छान टेक्स्चर पण येतं. पुन्हा एक मिक्स करूया. उत्तप्पा सँडविच करण्यासाठी उत्तप्प्याचं बॅटर तयार आहे. गॅस ऑन करूया. मी इथे तवा घेतलेला आहे. साजूक तुपाने आपण थोडंसं याला ग्रीसिंग करूया. आपण आता बॅटर थोडंसं घालायचं आहे आणि छोटे छोटे उत्तप्पे तयार करून घ्यायचे. वरनंही थोडंसं तूप सोडायचं आहे. मस्त क्रिस्पी असे करून घ्यायचे. दुसऱ्या साईडला पण क्रिस्पी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सगळे जे उत्तप्पा सँडविचसाठी उत्तप्पा करून घ्यायचे होते ते आपण तयार करून घेतलेत. आता असेंबलिंग. उत्तप्पा जो आहे तो पहिल्यांदा घ्यायचा. इथे मी जी ग्रीन चटणी तयार करून घेतलेली आहे पुदिन्याची याच्यावरती छान स्प्रेड करून घ्यायची. टोमॅटोचे स्लाइस घ्यायचे ते आपण अरेंज करून घेऊया. थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं. चाट मसाला स्प्रिंकल करायचा. आता आपण घेणार आहोत बीट. थोडंसं मीठ. चाट मसाला. आता येईल गाजर. चवीला मीठ. अगदी हलकंसं मीठ कारण आपण चाट मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतंच. फायनली काकडी. काकडीचे छान लेयर्स करून घेऊया. अगदी हलकंसं मीठ. चाट मसाला. हे लेयर्स झाले. उत्तप्पा. त्याला आपण चटणी लावून घेऊया. झालं की याला पॅक करूया आणि अशा प्रकारे आपलं सँडविच उत्तप्पा तयार आहे. त्याला आपण कट करून घेऊया. विदाउट बटर, विदाउट टोमॅटो केचप, विदाउट मेयोनीज असे हेल्दी उत्तप्पा सँडविच आपण केलेलं आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला जरूर खायला द्या. त्यांना नक्की आवडेल. रुचकर मेजवानी हा आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. आज आपण करणार आहोत पावसाळ्यासाठी अगदी खास अशी रेसिपी अळू चीज पॉपकॉर्न. आपण सुरुवात करूया.
अळू चीज पॉपकॉर्न करण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि आता आपण ती कट करूया. ही अळूची पानं कट करण्यासाठी सगळ्यात आधी आपण त्याचा देठ हा जो आहे हा काढून घ्यायचा आहे. आता ही अळूची पानं कापण्यासाठी आपण ही अशा तऱ्हेने गुंडाळून घेऊया. गुंडाळल्यानंतर मध्ये कापून घेऊया आणि आता ही एकावर एक ठेवून बारीक आपल्याला कापून घ्यायचं. आता ही चिरलेली पानं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अळू छान बारीक चिरून झालेला आहे. आता एका बाजूला मी तेल तापत ठेवतेय. गॅस ऑन करूया. तेल जोपर्यंत गरम होतंय ह्या चिरलेल्या अळूमध्ये आपण सगळे मसाले घालून मिश्रण तयार करून घ्यायचे. इथे 2 टीस्पून आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या. इथे पाव कप बेसन घेतलेलं आहे. हा बेसन मी भाजून घेतलेला आहे. पाव कप तांदळाचं पीठ, पाव कप कॉर्नफ्लॉर. आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आता घालूया हाफ टीस्पून हळद, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टीस्पून चाट मसाला, हाफ टीस्पून चिली फ्लेक्स घालून घेऊया. आता घालूया पाव कप एवढी कोथिंबीर, 1 टीस्पून साखर घालून घेऊया. हे सगळं आता आपण हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावर आता आपण ह्याच्यात घालणार आहोत चिंचेचा कोळ. अळूचा खाजरेपणा कमी करण्यासाठी ह्याच्यात चिंचेचा कोळ घालणं अगदी आवश्यक आहे. हे सगळं मिक्स करायचं आहे आणि जेवढं लागेल तेवढंच पाणी आपण ह्याच्यात घालणार आहोत. हे जे बॅटर आहे ते आपल्याला खूप सैल करायचं नाही आहे, त्यामुळे जसं पाणी लागेल त्याच प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं आहे. हे पाहू शकता असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. अळूच्या मिश्रणाचा गोळा तयार आहे. आपण अळू चीज पॉपकॉर्न करतोय, म्हणजेच ह्याच्यात आपल्याला चीज स्टफ करायचं आहे. तर आता काय करूया, हाताला थोडंसं तेल घ्यायचं आणि ह्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि त्याच्यात चीजचे क्यूब्स आपल्याला स्टफ करायचे. गोळा बंद करून घेऊया आणि आता ब्रेड क्रम्बमध्ये आपल्याला हा गोळा घोळवून घ्यायचा आहे. आपले पॉपकॉर्न तयार आहेत. तेल परफेक्ट गरम झालेलं आहे. हे बघा, रंग बघू शकता. छान असे क्रिस्पी आपले अळू चीज पॉपकॉर्न झालेले आहेत. आपण आता ते काढून घेऊया. अळू चीज पॉपकॉर्न तयार आहेत. अगदी छान क्रिस्पी झालेले आहेत. हे तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता, केचप, चटणी, अगदी चहा बरोबर सुद्धा. हे नक्की करून पाहायचे. कसे झालेत ते आम्हाला कळवायचं सुद्धा आहे. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे. आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच छानशा रेसिपीसह पुढच्या भागात.